जबाबदारी नाही काय कोणाची, फक्त पोलिसांना उभं करून लोकांचे मोर्चे फक्त अडवता. काय झालं दिल्लीत परवा बघितलंत ना, पोलिसांच्या अडवणुकीनं. असं होत नाही कधी. त्यांची काय रास्त मागणी आहे, ज्याचं कोणाचं आहे त्याला बंद करा. त्या चुकीचं काय आहे? असं काय ह्याला बंद करा त्याला बंद करा, हा काय तुमचा विषय नाही, तर तुमच्या इंटरेस्टचा विषय नाही आहे. सोनगावचे जे ग्रामस्थ आहेत ते इकडे चिपळूणमध्ये पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या ऑफिसमध्ये ते जमा झालेले आहेत आणि ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. कारण त्या लोकांना पिण्याच्या पाण्याचा देखील प्रॉब्लेम आहे. त्यांना विकत आणून पिण्याचं पाणी हे प्यायला लागतंय आणि ज्यांना परवडतं ते लोक आणतात, बाकीचे लोक तर तेच खराब पाणी पितात. दुर्दैव असं आहे की तिकडे उद्योग मंत्री हे आपले जिल्ह्याचे पालकमंत्री असून असं चाललेलं आहे. त्यानंतर गृहराज्यमंत्री हे देखील आपल्या जिल्ह्यात आहेत. ते भले ते तिकडचे ते सोन गावाचे आमदार नसतील तरी ते खेडमध्ये येतं, ते त्यांच्या आजूबाजूच्या अखत्यारीत येतं. तर दोन मंत्री रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असून सरकारमध्ये सत्ताधाऱ्यांमध्ये केंद्रामध्ये त्यांची सरकार, राज्यात त्यांची सरकार हे मौन पाळून आहेत. हे अजिबात त्या कंपन्यांबाबत काहीच बोलत नाही, लोकांच्या हिताबाबत काहीच बोलत नाही. परत करताय ना. त्यानंतर प्रदूषण मंडळ हे सिद्धेश कदमांकडे असून देखील जर असं होत असेल त्यानंतर म्हणजे हे खूपच दुर्दैवी आहे. म्हणजे कोकणातली 3 प्रमुख मंडळी असून कोकणातल्या माणसांना, सोनगावमधल्या लोकांना हे रडायला म्हणजे त्यांना हे त्रास होतोय, हे अतिशय चुकीचं आहे. तिकडचे स्थानिक आमदार भास्कर जाधव साहेब आले, त्यांनी देखील या पाठिंबा दिला, पण हे अत्यंत चुकीचं आहे आणि हे कोकणामध्ये हे म्हणजे बेकार आहे की आपला मराठी माणूस ह्याच्यामध्ये मरतो, ह्याच्यात आपला कोकणी माणूस मरतो. हे अतिशय खराब गोष्ट. कुठे हेड ऑफिस? सायनला आहे सर, मुंबई सायनला मुंबई ठरवतात. मग तुम्ही इथे काय करता? रिपोर्ट करतो आपण जे रिपोर्ट केलाय ना. हो सर. तर इतके दिवस झाले सतत लोक हे करतात, हे काय बरोबर आहे का? सर मान्य सर, पण आपण जे आपल्या अखत्यारीत आहे ते काम आपण तेव्हाच केलेलं आहे, सॅम्पलिंग टेस्ट केले आणि अजूनही त्याच्यावर साहेबांना पण त्या दिवशी सांगितलं, मीटिंगला आले होते, तर त्याच्या पुढे जाऊन आपण आणखी तपास खोलवर जाऊन त्याचे तपास